आधी थेट भविष्य सांगायला सुरू करण्याच्या आधी मेष राशीला एक गोष्ट विचारतो. सध्या तुमच्या आयुष्यामध्ये असं चालू आहे का की तुम्हाला वाटतंय की काहीतरी मोठं घडायचं आहे, पण अजून नेमका क्षणच आलेला नाही. मनात अनेक योजना आहेत, नवीन ओळखही वाढत आहे तुमची आणि कामाच्या संधीही तुम्हाला दिसत आहेत, पण तरीही आत एक प्रश्न वारंवार येतो. प्रश्न असा असतो की ही वेळ खरंच पुढे जाण्याची आहे का, की अजून थोडं थांबावं लागेल. आणि बाहेरून सगळं तर नेहमीसारखं तुम्हाला दिसतंय. तुम्ही तुमचं काम करत आहात, लोकांशी बोलत आहात, दिवसही पुढे जात आहेत, पण आत एक सूक्ष्म बदल सुरू आहे. कधी अचानक नवीन आयडिया पण येत असते, कधी वाटतं काहीतरी वेगळं सुरू करावं, पण लगेच दुसरा विचार येतो, आत्ता योग्य वेळ आहे का. म्हणूनच सध्या तुमच्या आयुष्यात एक विचित्र मिश्रण सुरू झालेलं आहे. तुम्हाला उत्साह आहे, भरपूर आहे, पण त्याच्यामध्ये थोडा संभ्रम आलेला आहे. नवीन लोक तुम्हाला भेटत आहेत, पण अजून पूर्ण विश्वासही बसलेला नाही त्यांच्यावरती. संधी दिसत आहे ना, पण अजून पहिलं पाऊल तुमचं पडलेलंच नाहीये. आणि म्हणूनच कधी कधी काय होतं, तुम्ही स्वतःलाच विचारत बसता निवांत वेळेत की मी खूप विचार करतोय का, की खरंच आयुष्य पुढच्या टप्प्यात जातंय. आणि जर हे ऐकताना तुमच्या मनात क्षणभर जरी थोडं थांबा असा जर विचार आला असेल ना, तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात सध्या जे चालू आहे ना, ती फक्त परिस्थिती नाहीये, ते एक ग्रहांचा प्रभावच आहे. आणि म्हणूनच हा बदल आधी दिसत नाही, तो आधी मनात सुरू होत असतो. मित्रांनो, लक्षात घ्या, 11 मार्च 2024 रोजी तुमच्या राशीसाठी एक असाच महत्वाचा बदल होईल. सध्या तृतीय स्थानातून तुमचं गुरुचं गोचर होत आहे. अत्यंत बलवान गोचर आहे ते, पण ते इतके दिवस वक्री होतं आणि तेच आता मार्गी होणार आहे. मीन राशीत सध्या शनी आहे आणि तुमच्या व्यय भावातून 12व्या भावातून उच्च शुक्राचं गोचर होत आहे. आणि लाभस्थानातून मंगळ, राहू, बुध, रवी यांचं तर गोचर आहेच. म्हणून एक चित्र असं आहे की तुमच्या आयुष्यात विचार, प्रयत्न, संपर्क आणि संधी हे चारही घटक एकाच वेळी सक्रिय होत आहेत. मग याचा अर्थ काय असतो की तुम्ही स्थिर बसून राहणाऱ्या अवस्थेत नाहीये. तुमच्या आयुष्यात हालचाली वाढणार आहेत, नवीन लोक तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत, नवीन कल्पना येणार आहेत आणि काही धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. पण याच वेळी मीन राशीतील शनी एक गोष्ट सांगतो की बाबा घाई करू नको. करिअर आणि काम ह्याच्याबद्दल पण थोडा आपण विचार केला पाहिजे. जे तुमचं करिअर आहे, तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी जे काम करता त्यामध्ये पण हालचाली सुरू होतात, कारण सध्या तुमच्या कामाच्या क्षेत्रात एक वेगळीच परिस्थिती तयार होत आहे. आणि ही अचानक आलेली नाहीये, ग्रहस्थितीमुळे हळूहळू तयार होत असलेला हा टप्पा आहे. तुमच्याकडे सध्या काही गोष्टी वाढताना दिसत आहेत, संधी येत आहेत. मी सुरुवातीला म्हणालो, लोक संपर्क करत आहेत, नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन तुमच्या कल्पना समोर येत आहेत. पण कधी एखादा जुना ओळखीचा माणूस अचानक फोन करतो आणि कधी कोणी नवीन कामाची कल्पना सांगतो आणि कधी एखादी ऑफर मिळते की जी आधी कधीच तुमच्यापर्यंत आली नव्हती. आणि लक्षात घ्या, हे सगळं काही योगायोग नाहीये, कारण सध्या लाभस्थानातील मंगळ, राहू, बुध आणि रवी हे प्रभावी आणि सक्रिय आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मंगळ ऊर्जा देत आहे, रवी तुमचं काम लोकांच्या नजरेमध्ये आणत आहे, बुध तुमचा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती संपर्क वाढवत आहे, संवाद वाढवत आहे, आणि राहू तुम्हाला अचानक संधी किंवा अनपेक्षित ऑफरही घेऊन येत आहे. म्हणूनच सध्या तुमच्या आयुष्यात लोकांची हालचाल वाढत आहे, नवीन ओळखी तयार होतात, तुमचं नेटवर्क वाढत आहे. पण ह्या सगळ्यात लक्षात घ्या बरं का, या सगळ्या हालचाली तृतीय स्थानातील गुरु जो आहे ना, त्या हालचालींसाठी तो तुम्हाला दिशा देईल. तो सांगतो फक्त संधी बघू नका, योग्य संधी ओळखा. म्हणूनच काही लोकांसाठी या काळात नवीन काम सुरू होऊ शकतं, तुमची एक नवीन टीम तयार होऊ शकते, किंवा नोकरीमध्ये भूमिका बदल होऊ शकतो. काही जणांचं डिपार्टमेंट चेंज होतं, काही जणांची बदली होते आणि काही लोकांना अचानकच जास्त जबाबदारी दिली जाते. काहींना नवीन प्रोजेक्ट्स हाताळायला सांगितले जाऊ शकतात आणि अचानक सांगितले जाऊ शकतात. तर काहींना असं वाटू शकतं की काम वाढलंय पण स्पष्ट दिशा अजूनही मिळालेली नाही. आणि इथे एक अडचण निर्माण होऊ शकते, ती अशी आहे की लाभस्थानातील राहू जो आहे ना, तो कधी कधी सगळं खूप आकर्षक दाखवतो, तुम्हाला दिसायला भाग पाडतो, पण प्रत्यक्षात ते इतकं स्थिर नसतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही नोकरी करत असाल ना, तर अचानक एखादा प्रोजेक्ट तुम्हाला मिळतो, पण त्यात जबाबदारी जास्त असते. कधी वरिष्ठ लोक अपेक्षा तुमच्याकडून वाढवतात, पण स्पष्ट तुम्हाला ते मार्गदर्शनही देत नाही ना. आणि कधी ऑफिसमध्ये राजकारण किंवा स्पर्धा जी आहे ना, ती वाढलेली जाणवते. त्यामुळे तुम्ही कुठे ट्रॅप होऊ नका. आणि व्यवसायात असाल ना, तर नवीन ग्राहक मिळतात, पण तुमचं पेमेंट हे देणार असतं ना, ते उशीर देतात. आणि काही ऑफर खूप फायदेशीर वाटतात, पण त्यामागे रिस्क असू शकते. कधी विस्ताराची इच्छा होते, पण भांडवल किंवा योग्य टीम तुम्हाला लगेच मिळणार नाही. आणि
ह्याच ठिकाणी मित्रांनो, मीन राशीतील शनी जो आहे ना, तुमच्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावतो. शनी तुम्हाला थांबवत नाही, पण तो प्रत्येक निर्णयापूर्वी तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. कोणताही निर्णय घाईघाईत तो घेऊ देत नाही. तो सांगतो की घाई करू नको, त्यामुळे तुझे निर्णय चुकतील. फक्त उत्साहावरती काम सुरू करू नका, आधी त्या गोष्टीच्या मागची सत्यता नीट पडताळा. म्हणून ह्या काळात काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा. मोठे जे आर्थिक निर्णय आहेत ना, ते घाईघाईत घेऊ नका. फक्त ओळखीतल्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवून काम सुरू करू नका. आणि कामाचा ताण वाढला तरी अचानक नोकरी सोडण्याचा ते निर्णय अजिबात घेऊ नका. आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा बरं का, ह्या काळात काय होतं, अहंकारामुळे किंवा तुमच्या उतावळेपणामुळे तुमचे संबंध असतात ते बिघडू शकतात. कारण लाभस्थानात कसं आहे, राहू सक्रिय आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधीपैकी अनेक लोकांमधूनच येणार आहेत. पण काय करावं लागेल, संयम ठेवणं फार गरजेचं आहे. कारण राहू तुम्हाला एक इल्युजन तयार करतो, भ्रम तयार करतो. जरी तुम्ही ह्या काळात धीराने निर्णय घेतला ना आणि लोकांशी नाते जर व्यवस्थित नीट ठेवले, तर प्रत्येक संधी तुम्हाला नीट तपासून घ्यायला मदत होईल. आणि तर हा काळ कसा आहे, मग तुमच्यासाठी नेटवर्क, अनुभव आणि पुढच्या मोठ्या टप्प्याची तयारी करून देऊ शकतो. पैसा, संधी आणि सावधगिरी ह्या 3 गोष्टी तुमच्यासाठी कशा असतील? लाभस्थान तर सक्रिय आहेच, त्यामुळे नक्कीच पैशाच्या बाबतीत संधी ह्या वाढतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. मग काही जणांना साईड इन्कम जो आहे तो पण थोडा वाढण्यास सुरुवात होती, त्याच्याबद्दल कल्पना येतात, मार्ग सापडतो. तुमचा व्यवसाय एक्सपान्शन करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्ग सापडतात. पण राहू इथे असल्यामुळे, लाभस्थानामध्ये असल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सगळ्या संधी ज्या आहेत ना, ह्या तितक्याच सुरक्षित नसतात. काही वेळा खूप आकर्षक वाटणारी गोष्ट आहे ना, नंतर ती तितकी फायदेशीर ठरत नसते. त्यामुळे तात्पुरत्या आकर्षकपणावर निर्णय घेऊ नका व्यवसायामध्ये. ठीक आहे, लाभ मिळेल, पण निर्णय विचार करून घ्या ना, काय अडचण काय आहे त्याच्यामध्ये. थोडंसं शांतपणे बसा, अनुभवी लोकांशी चर्चा करा. नातेसंबंधाबाबतीत जर विचार केला ना, तर ह्या ग्रहस्थितीचा परिणाम नात्यांवर तर स्पष्टपणे दिसेलच. तो कसा की सध्या तुमच्या आयुष्यात लोकांची संख्या वाढताना दिसत आहे, नवीन ओळखी होत आहेत, नवीन मैत्री तयार होत आहे आणि कामाच्या निमित्ताने काय होतं, नवीन सहकारी भेटत राहतात. पण काही लोक अचानक आयुष्यात येतात आणि त्यांच्याशी संवादही वाढतो. मग काय होतं, लाभस्थानातील ग्रहांमुळे संपर्क वाढल्यामुळे लोक तुमच्याकडे येतात. तुम्हालाही काही लोक उपयोगी वाटतात. पण कधी एखाद्या भेटीतून किंवा चर्चेतून नवीन संबंध तयार होऊ शकतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती कोणती? मीन राशीतील शनी एक वेगळा अनुभव देतो. तो तुम्हाला हळूहळू दाखवतो की प्रत्येक नातं हे सारखं नसतं. काही नाती जी आहेत ना, ती फक्त कामापुरती असतात. काम संपलं की ते नातंही नैसर्गिकपणे दूर जात असतं. आणि काही नाती ही फक्त परिस्थितीमुळे तयार झालेली असतात. त्यावेळी ती महत्वाची वाटतात, पण काळ बदलला की त्या नात्यांचं महत्वही कमी होत असतं. आणि काही नाती अशी असतात ना, ज्यात फार बोलणं नसतं, फार दिखावाही नसतो, पण अडचणीच्या वेळी तेच लोक खरे तुम्हाला साथ देत असतात. आणि हे तुम्हाला आता समजायला सुरू होईल. हा काळ तुम्हाला हा फरक स्पष्टपणे दाखवल आणि थोडी जी धूळ असती साचलेली डोळ्यावरती ती पण निघून जाईल. कधी एखाद्या व्यक्तीवर तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो, पण ज्या व्यक्तीवरती पूर्ण विश्वास होता त्याच्याबद्दल थोडे मनामध्ये संशय आणि शंका निर्माण होते. आणि ज्याच्याकडे तुम्ही फार लक्ष दिलं नव्हतं ना, तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने तुम्हाला मदत करताना दिसू शकतो. म्हणून या काळात तुम्ही एक गोष्ट टाळा, प्रत्येक नवीन ओळखीला लगेच मनापासून तुम्ही स्वीकारू नये. थोडा वेळ द्या, लोकांना समजून घ्या, त्यांचा स्वभाव आणि त्यांचा हेतू पण तुम्ही नीट तपासला पाहिजे, लक्षात आला पाहिजे तुम्हाला. कारण की कसं आहे, राहू तर संपर्क वाढवतो ना, पण शनी 12व्या भावात तो सत्य दाखवेल ना. म्हणून या काळात काही नाती नैसर्गिकपणे दूर जातील आणि काही नाती आधीपेक्षा जास्त मजबूतही होत असतात. आणि कसं आहे, हाच ह्या ग्रहस्थितीचा खरा अर्थ आहे. नात्यांची कशी संख्या नाहीये बरं का, पण नात्यांची गुणवत्ता जी आहे ती स्पष्ट होताना दिसेल तुम्हाला. एक लक्षात घ्या, मेष राशीच्या व्यक्तींनो, ही जी ग्रहस्थिती मी सांगितली की नाही, ही मागच्या महिन्यामध्ये तर फार अगदी किचकट झालेली होती. आता तर कसं आहे, 4 ग्रह लाभस्थानात आहेत, शुक्र पुढे गेलाय, त्यामुळे चांगली आहे. संधी येतील, पण त्याच वेळी तुमच्याकडून अपेक्षाही जास्त वाढलेल्या असतील. कसं आहे की धाडस आणि संयम ह्या 2 गोष्टीचं संतुलन तुम्हाला सध्या काळात जमलं पाहिजे. गुरु तुम्हाला पुढे ढकलतो आणि मंगळ ऊर्जा देईल, रवी तुम्हाला एक वेगळी ओळख देईल, पण शनी तुम्हाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला तेच राहायचं नाही असं थोडंसं या ग्रहस्थितीवरून दिसून येतं. म्हणून हा काळ कसा आहे, तुम्ही असं समजू नका की अचानक बदलांचा आहे. हा काळ असा आहे की तिथे तुम्ही तयारी करा, संपर्क वाढवा आणि योग्य निर्णय घेण्यावरती जरा भर द्या. मेष राशीच्या व्यक्तींनो, लक्षात घ्या, जेव्हा संधी आणि संयम दोन्ही जेव्हा एकत्र असतात, एकत्र येतात ना, तेव्हा आयुष्याचा मोठा टप्पा हा सुरू होत असतो.
याचबरोबर जर तुम्हाला काही उपासना करायची असेल ना, तर तुम्ही नक्कीच उपासनेमध्ये हनुमान चालिसेचं पठण करत जावा किंवा रामरक्षेचं पठण करावं जावा किंवा रामदास स्वामींचं भीमरूपी महारुद्र हे मारुती स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणत जावा. सध्या तुमच्यासाठी ते फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सध्या त्रास होतोय याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीये, पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक सद्बुद्धी सुचणं फार गरजेचं असतं. आणि ती सद्बुद्धी जी असते ना, ती एकतर इतरांना चांगल्या मनाने मदत करून मिळत असते आणि त्यातून मग तुम्हाला कुठं ना कुठेतरी मनाला शांती, सुख आणि समाधान मिळत असतं आणि फार किचकट झालेल्या प्रसंगामध्ये तुम्हाला कुठेतरी एक चांगला मार्ग मिळत असतो पुढे जाण्यासाठी. त्यामुळे तुम्ही इतरांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्हाला झेपतं तेवढं करा, त्याच्या व्यतिरिक्त करू नका. आणि मग कर्मसिद्धांतानुसार जर तुम्हाला काय करायचं असेल तर लक्षात घ्या, तुमच्या दशम भावाचा अधिपती शनी आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला शनीशी निगडीत जर काही चांगली कामं करायची असतील तर त्यातलं पहिलं काम म्हणजे जे देवळा मंदिराच्या बाहेर काही लोक बसलेले असतात ज्यांना खायला प्यायला पण नीट मिळत नाही, त्यांना थोडं अन्नदान करत जावा तुम्ही. काही लोक फार त्रासलेले असतात किंवा काही लोक वेडसर पण तुम्हाला रस्त्यावर दिसत असताना त्यांना पण तुम्ही अन्नदान करू शकता. त्यातूनही तुमचं काम चांगलं पुढे जाईल आणि तुम्हाला त्यांचा एक दुवा मिळेल. तर अशा ज्या लोक असतात नाही, ह्या लोकांचा दुवा तुम्हाला मिळणं फार गरजेचं असतं, जेणेकरून शनी महाराज तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहत असतात. तर हा कर्मसिद्धांतातला एक साधा उपाय आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.